आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिला सासरच्या त्रासाला जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत। अशातच आणखी एक घटना समोर आली आहे। यामध्ये एका विवाहितेचा छळ केल्याची माहिती समोर आली आहे। आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून तिला घराबाहेर काढलं। त्यानंतर तिची समजूत काढून तिला तिच्या माहेरच्यांनी नांदवायला पाठवलं। याच दरम्यान विवाहिता गर्भवती राहिली। तिने एका मुलीला जन्म दिला। त्यानंतर तुला मुलगी कशी जन्मली, आम्हाला मुलगा हवा होता असं म्हणत सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला। त्या चिमुकल्या मुलीसह सुनेला घराबाहेर काढलं। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छळ झालेल्या विवाहितेचं लग्न 1 जून 2021 रोजी झालं होतं। सर्व मानपाण्याने संसार उपयोगी साहित्य तिच्या घरून तिला देण्यात आलं होतं। विवाहानंतर 6 महिने सुनीताला सुखानं नांदवलं, पण त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू झाला। काही दिवस सहन केलं, पण त्यानंतर तिनं या त्रासाबद्दल 4 फेब्रुवारी 2022 रोजी आई वडिलांनी भावाला सांगितलं। घरातील सर्वजण पुण्याला आले आणि आपल्या लेकीला परत बीडला घेऊन गेले। काही दिवसांनी माहेरच्या लोकांना पुण्यात बोलावून घेतलं। झालेल्या सर्व गोष्टी मिटवण्यासाठी एक बैठक घेतली। त्यानंतर गोष्टी थोड्या ठीक झाल्या। 13 मार्च 2023 रोजी तिला पुन्हा सासरी नेऊन सोडलं। पुन्हा 4 महिने ठीक गेले। याच दरम्यान सुनीता गर्भवती राहिली। तरीही तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं कमी झालं नाही, परंतु गर्भवती असल्यानं तिने हे सर्व सहन केलं। त्यानंतर 25 जानेवारी 2024 रोजी सुनीताची प्रसूती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला। सासरचे यामुळे आणखी नाराज झाले। मुलगा हवा होता म्हणून त्रास दिला। तिला उपाशी ठेवलं। 23 मे 2025 रोजी तिला घराबाहेर काढल्यामुळे ती माहेरी आली। त्यानंतर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली। पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय। तुला मुलगी झाली, आता या मुलीचं पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च कोण करणार, असा प्रश्नही तिला सासरकडून विचारला जात होता। तिच्यासोबत तिच्या चिमुकल्या मुलीचाही छळ केला जात होता। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।